जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे कॅप राऊंडची सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही प्रेफरन्स लिस्ट नेमकी कशा प्रकारे बनवायची, बघा कॉलेजची जी लिस्ट आहे ती कशा प्रकारे बनवायची हे संपूर्ण मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात आणि त्यामुळे होतं काय की चांगला पर्सेंटाईल असून सुद्धा एखाद्या बोगस कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं। ही प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची हेच माहिती नसतं। काही पण जे मित्रांनी सांगितलं ते कॉलेज निवडून घेता, टाकून देता, असं करू नका। आणि अजून काही भलतेच महारथी विद्यार्थी कसे असतात की ज्या वेळेस आम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरू तर त्या ठिकाणी मी तिथंच कॅप राऊंडची लिस्ट म्हणजे तिथंच माझी प्रेफरन्स लिस्ट बनवून घेईन, असं करू नका। तुमच्या हातामध्ये हार्ड कॉपी त्या कॉलेजच्या लिस्टची असली पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्या संपूर्ण कॉलेजची यादी तुमच्याकडे पेन आणि पेपरवर असली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना। विदाऊट हार्ड कॉपी तुम्ही फॉर्म भरायला जाऊ नका, हे लक्षात घ्या। आणि ऑप्शन फॉर्म भरताना फॉर्म भरा व्यवस्थित, त्याच्याकडे बघा प्रेफरन्स बरोबर लावलाय का, सेट व्यवस्थित केलाय का, या सर्व गोष्टी व्यवस्थित बघा, त्यानंतरच त्या फॉर्मला सबमिट करा। कारण बघा विषय असा आहे की तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म कितीही वेळा एडिट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण एक वेळा तुम्ही पासवर्ड टाकला, त्याच्यानंतर ओटीपी जो येतो तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट केला, त्यानंतर त्या फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही। त्यामुळे बघा व्यवस्थित सावकाश पद्धतीने, वाटलं सायबर कॅफेवर जर तुम्ही गेले असाल तर सायबर कॅफेवर प्रॉपर फॉर्मची लिस्ट टाका आणि घरी या, व्यवस्थित त्याला बघा, व्यवस्थित विचार करा आणि सर्व काही ओके असेल तरच तुम्ही सबमिट करू शकता, ठीक आहे ना। चला असो, त्यामुळे लक्ष ठेवा, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, ठीक आहे। मग आता फॉर्म भरताना किंवा प्रेफरन्स लिस्ट तयार करताना कोणकोणत्या चुका विद्यार्थी करतात, चला तर बघूया। आणि या चुका तुम्ही करायच्या नाहीये, कारण बघा या कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंगवर तुमचं संपूर्ण आयुष्य डिपेंड आहे। कारण बघा 4 वर्ष तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे, आता कॉलेज चांगलं मिळालं तर पॅकेज चांगलं मिळेल, नॉलेज चांगलं मिळेल, म्हणजे करिअर सेट होऊन जाईल। आणि जर कॉलेज चांगलं मिळालं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे लक्षात ठेवा, या संपूर्ण एका फॉर्मवर तुमचं संपूर्ण आयुष्य डिपेंड आहे। त्यामुळे प्रॉपर निर्णय घ्या, व्यवस्थित निर्णय घ्या, 10 लोकांना विचारा, चौकशी करा, संपूर्ण नॉलेज गेन करा आणि मगच या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन करून हा फॉर्म भरायचा आहे। तर विद्यार्थी कोणकोणत्या चुका करतात आणि ही प्रेफरन्स लिस्ट कशा प्रकारे बनवली पाहिजे, तर सर्वात पहिले प्रिव्हियस इयरचा कट ऑफ बघा। सपोज करा की तुम्हाला पर्सेंटाईल आहे, समजा 80 पर्सेंटाईल आहे, सपोज करा, ठीक आहे ना। चला असो, तर तुम्हाला पर्सेंटाईल आहे 80, बरोबर आहे, हो सर 80 पर्सेंटाईल आहे। आता 80 तुम्हाला आहे ना, मग तुम्ही +4 -4 चा रूल यूज करा। +4 -4 म्हणजे काय हो सर, तर बघा मित्र हो, तुम्हाला काय करायचं आहे 84, आता 80 + 4 केलं तर किती झाले, 84 पर्सेंटाईल झाले आपले, बरोबर आहे। आणि जर -4 केले तर हे झाले आपले 76 पर्सेंटाईल, बरोबर आहे। चला, तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला काही कॉलेज तुम्ही ड्रीम कॉलेज टाकू शकता, नो प्रॉब्लेम। पण तुम्ही म्हणशाल की मला 80 पर्सेंटाईल आहे आणि मी सर्व 99, 98, 97, 95, 96 असे पर्सेंटाईल वाले सर्व कॉलेज टाकतो, तर मला सांगा काही फायदा आहे का त्या गोष्टीचा, तुम्हाला नंबर लागणार आहे का? आता बघा असं नसतं की जो पहिले टाकेल त्याला पहिलं कॉलेज मिळतं, असं काही नाहीये। तुमचे पर्सेंटाईल नुसारच तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे, ते सॉफ्टवेअरचा इश्यू आहे, त्याच्यात काही मॅन्युअली चुका होऊ शकत नाही, सॉफ्टवेअर कडून चुका लवकर होऊ शकत नाही। त्यामुळे लक्ष ठेवा, कॉलेज टाकताना स्टार्टिंगचे 4-5 कॉलेज तुम्हाला वाटतं की चला बाबा हे टाकून द्या, लागणार तर नाही पण वाटतं मनाला, तर टाकून द्यायचा काही प्रॉब्लेम नाही। पण बघा सर्वच कॉलेज तुम्ही तशी टाकशाल की 96, 97, 95, 94, 93, 92, 91 असं तर तुम्ही टाका सुटाल तर मग त्याला अर्थ नाहीये, ठीक आहे ना। टाकायचं तुमची इच्छा टाकू शकता, कारण 300 ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, किती 300 ऑप्शन तुम्ही टाकू शकता, पण एवढे टाकायची गरज नाहीये, ठीक आहे ना। चला असो, ठीक आहे, मग करशाल काय, तर +4 -4 चा रेशो तुम्ही यूज करा। म्हणजेच काय की तुम्हाला 84 पर्सेंटाईल पासून तर 76 पर्सेंटाईल पर्यंत या दरम्यानचे कॉलेज तुम्हाला शोधायचे आहे। या दरम्यानचे कॉलेज तुम्हाला व्यवस्थित शोधायचे आहे। या दरम्यानच्या कॉलेजपैकी कोणते कॉलेज चांगले आहे, कोणते कॉलेज मध्ये कॅम्पस चांगला आहे, प्लेसमेंट चांगलं होतं, ऍव्हरेज पॅकेज काय, हायएस्ट पॅकेज काय, हे बघा। नुसतं हायएस्ट पॅकेज बघून जाऊ नका, नाही तर बस म्हणतात आमच्याकडे हायएस्ट पॅकेज 40 लाखाचा गेलेला आहे। अरे हायएस्ट पॅकेज मला सांगा प्रत्येकाला मिळतो का? नाही, कॉलेजमधून फक्त एकालाच मिळतो ना हायएस्ट पॅकेज, हे लक्षात ठेवा। हायएस्ट पॅकेज कडे बघू नका, तुम्हाला बघायचं आहे ते म्हणजे तुमचं ऍव्हरेज पॅकेज। बघा लक्षात ठेवा, कधी बघताना ऍव्हरेज पॅकेज बघत चला, ऍव्हरेज पॅकेज बघत चला। का ऍव्हरेज म्हणजे काय की विद्यार्थ्यांना ऑल ओव्हर राऊंड अप जर समजा करून बघितलं तर 3-4 लाखाचा पॅकेज जातोय का 5-6 लाखाचा जातोय, की आपल्याला ऍटलीस्ट आयडिया येते की नाही बाबा ऍव्हरेज पॅकेजचा 5-6 लाख आहे का, म्हणजे चला आपल्याला ऍटलीस्ट 4-5 लाख तर आपल्याला भेटूनच जाईल। किंवा हायएस्ट जर बघायला तर हायएस्ट पण मिळू शकतो, पण कमीत कमी 4-5 लाख तर मिळूनच जाईल आपल्याला। तर हे डोक्यात माइंडसेट चालतं, तर लक्ष ठेवा, तुम्हाला जो पर्सेंटाईल जो आहे तो +4 -4 च्या रेशोने काम करायचंय। +4 करून 84 पासून तर 76 पर्यंत जे या मेन या रेंज मध्ये जे कॉलेज असेल, म्हणजे 84 पासून स्टार्ट करा, म्हणजे कॉलेजचे कट ऑफ 84 आहे,
एखादं 85 वाले सुद्धा तुम्ही ठेवू शकता, वाटतं मनाला तर ठेवून द्यायचं, वाटलं तुम्ही +5 करा -4 करा, तसं करू शकता, तुमची इच्छा बेटा, पण खूप जास्त डिफरन्स ठेवू नका, नाही तर 80 पाडतोय आणि तो पर्सेंटाईल टाकतोय सर्व 96 मग 95 इथून टाकणं सुरुवात करतो, तर हे योग्य नाही, हे योग्य नाही. तर कट ऑफ पहिले बघा, मागच्या वर्षाचा कट ऑफ तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करा आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही कुठे बसताय, तुम्ही कोणत्या यादीमध्ये बसताय, तर त्या रेंजची कॉलेज तुम्ही सर्वजण सिलेक्ट करायचे आहे. ठीक आहे. नंतर कॉलेज रेप्युटेशन, जे कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवताय त्या कॉलेजचं रेप्युटेशन काय आहे, त्यांचं नॅक ग्रेड काय आहे, ठीक आहे ना, त्यांचा सर्व UGC मान्यता आहे का नाही, ते कॉलेजची व्यवस्थित प्रॉपर ऑफिशियल वेबसाईट आहे का, त्या विद्यार्थ्यांना जर भेटता आलं, कॉल करता आलं, जर काही बाहेरून सुद्धा रिव्ह्यू घेता आले तर हे सुद्धा घ्या. कॉलेजची रेप्युटेशन काय आहे, प्रॉपर लेक्चर होतात का, नंतर मग कॅम्पस कसा आहे, फॅकल्टीज कशी आहे, याची माहिती सुद्धा घ्या. नाहीतर कॉलेजला गेल्यानंतर समजतं अरे बापा इथं तर काहीच नाहीये, सत्यानाश झाला 4 वर्षांचा, असं पण होतं बरं, लक्षात ठेवा. त्यानंतर कॅटेगरी रिझर्वेशन, तुमचं कॅटेगरी कोणती आहे, तर बघा कसं असतं माहिती का, की एखाद्या पर्सेंटाईल कमी झाली असेल ना तर कॅटेगरीमुळे एखादं चांगलं कॉलेज मिळू शकतं. तर बघा कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे SC ST VJ NT SBC या विद्यार्थ्यांनी तर एकदम बेस्ट आहे. डायरेक्टली तुमच्या कॅटेगरीनुसार बेस्ट कॉलेज टाका, थोडं चांगलं कॉलेज टाका, म्हणजे थोडे चांगले हे बेस्ट लेवलचे हाय लेवलचे कॉलेज सुद्धा तुम्ही टाकू शकता, कारण कॅटेगरी आहे तर फायदा पण तुम्हाला मिळू शकतो. कॅप राऊंडचा ट्रेंड कसा जातोय, की बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, विद्यार्थी फर्स्ट कॅप राऊंड भरताना भरपूर कमी कॉलेज टाकतात, मग होतं काय की सेकंड कॅप राऊंडला आपल्याला असं वाटतं की कट ऑफ कमी होईल, पण कधी कधी कट ऑफ वाढून जातो, असं पण होतं. कारण बघा पहिल्या राऊंडला ऑलमोस्ट म्हणजे तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट 60 to 70% सीट या पूर्ण भरल्या जातात. त्यामुळे लक्षात ठेवा की सेकंड कॅप राऊंडला प्रत्येक विद्यार्थी काय करतो की बेस्ट कॉलेज जरी मिळालं असेल ना, तर बघा बेस्ट कॉलेज जरी मिळालं असेल तरी त्याच्यापेक्षा बेस्ट मिळेल या आशेने तू काय करतो, मिळालेली सीट सेव्ह करतो आणि पुढच्या राऊंडला ट्राय करतो. मग होतं काय की सर्वजण हेच करता, मिळालेली सीट सेव्ह करता, पुढच्या राऊंडला ऍडमिशन म्हणजे पुढच्या राऊंडला ट्राय करता. आपण पण तेच करणार आहे, पण सांगायचं आहे तू हा आहे की सर्वजण जर असं करायला लागले तर कट ऑफ वाढू शकतो. त्यामुळे कॅप राऊंडचा ट्रेंड लक्षात घ्या, कट ऑफ वाढतोय कमी होतोय आणि आपल्याला पहिल्या राऊंडला ऍटलीस्ट कोणतं तरी कॉलेज मिळालं पाहिजे. डोक्यात फक्त हेच ठेवा की पहिल्या राऊंडला ऍटलीस्ट कोणतं का होईना पण एखादं कॉलेज आपल्याला मिळालंच पाहिजे, कारण त्या कॉलेजला हाताशी ठेवून त्या कॉलेजला सेफ ठेवून मग आपण पुढचे राऊंड ट्राय करत राहू. पण जर पहिल्या राऊंडला काही मिळालंच नाही मग विषय बी आत बिगाईन पोथी बिगाई असा विषय होऊन जातो आपला. ठीक आहे ना. त्यानंतर प्लेसमेंटचा रेकॉर्ड कसा आहे, मी तुम्हाला तेच सांगितलं की प्लेसमेंट कसं होत आहे, ऍव्हरेज पॅकेज काय आहे, हायएस्ट पॅकेज काय, लोअर पॅकेज काय आहे, किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, कोणत्या ब्रांच मधून प्लेसमेंट झालं. नाही तर बस आपल्याला घ्यायचं मेकॅनिकल ब्रांच आणि आपण बघतो अरे हायएस्ट पॅकेज 50 लाखाचा गेलेला आहे, ऍव्हरेज पॅकेज 8 आणि 10 लाखाचा आहे. मग आपण ऍडमिशन घेतो कॉलेजला, मग कॉलेजला गेल्यानंतर अरे हे सर्व पॅकेजेस कॉम्प्युटर ब्रांचचे होते. मेकॅनिकलचा काय होतं, मेकॅनिकलचा हायएस्ट पॅकेज गेला 4 लाखाचा आणि ऍव्हरेज पॅकेज 2.5 लाखाचा. मला सांगा काही आहे का, मग या गोष्टीचा काही अर्थ आहे का. तर प्लेसमेंट बघताना तुमच्या ब्रांचचं प्लेसमेंट बघा. कॉलेजवाले काय सांगता की मग आपले एवढे विद्यार्थी प्लेस झाले बघा, हे सर्व विद्यार्थ्यांनी नाव, त्यांना सांगा की आमच्या ब्रांचेसचे किती हे सांगा आम्हाला पहिले, हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना. तर प्लेसमेंटचा रेकॉर्ड बघा. नंतर होम युनिव्हर्सिटी बेनिफिट म्हणजेच काय की बघा बऱ्याच वेळेस काय असतं की हो आता समजा मी जळगाव जिल्ह्याचा आहे, तर जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक कोटा असतो, म्हणजे होम डिस्ट्रिक्ट आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट, म्हणजे जळगावच्या बाहेरील जे जिल्हे जे आहे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा यासाठी कोटा असतो. म्हणजे होम डिस्ट्रिक्टचा कोटा वेगळा असतो आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्टचा कोटा वेगळा असतो. मग त्यानुसार कट ऑफ सुद्धा बघा, कट ऑफ सुद्धा व्हेरी होतो बरं, हे लक्षात ठेवा. हा कोटा असतो, हा कोटा सुद्धा भरला जातो, हे महत्वाचं आहे. नंतर ब्रांच प्रेफरन्स. आता बघा बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्याला वाटतं की चला बाबा मला समजा COEP कॉलेज घ्यायचं आहे, तर COEPचं मला समजा मेकॅनिकल भेटली तरी चालेल, नंतर मेटलर्जी भेटली तरी चालेल, प्रोडक्शन भेटली तरी चालेल. तर या ब्रांचेसचा प्रेफरन्स तुम्ही बघा, एखाद्याला कॉम्प्युटर भेटली तरी चालेल, IT भेटलं तरी चालेल, AI भेटलं तरी चालेल. तर हा ब्रांचेसचा जो सिक्वेन्स आहे तो व्यवस्थित आहे, तर बस AI वरती येऊन जाईल आणि कॉम्प्युटर जो मेन आहे तर खाली चालेल, असं पण होतं. तर ब्रांचेसचा सुद्धा प्रेफरन्स तुम्ही व्यवस्थित घ्या. तर ब्रांच जर तुम्हाला चेंज करायची असेल समजा डिप्लोमाच्या नंतर तर काही विशेष नाहीये. ज्यांना डिप्लोमा काही त्यांना फर्स्ट इयरला ऍडमिशन घेता किंवा समजा 12वी नंतर समजा एखाद्याला वाटतंय की मला एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचेसला ऍडमिशन घ्यायची आहे, तर ती ब्रांच तुम्ही कोणती डिसाईड करता हे सुद्धा महत्वाचं आहे. लोकेशन प्रेफरन्स, तर ज्या लोकेशनला तुम्ही समजा ऍडमिशन घेताय, समजा काहींना असं वाटतं की मला पुण्यालाच घ्यायचं आहे, मला काही विकून मला पुण्यालाच जायचं आहे, त्यांचं सेट करा पहिले की मला पुण्याला जायचं, नाशिकला जायचं किंवा समजा मुंबईला जायचं का नागपूरला जायचं का अमरावती भागाकडे जायचं, तुम्हाला नेमकं जायचं कुठे, नाही तर मला कुठे जायचं महाराष्ट्रात काही चालेल, असं करू नका. तुम्ही लोकेशन पहिले निवडा, कारण कसं असतं माहिती का, लोकेशन वाईज सर्व गोष्टी मॅटर करतं. पुणे मुंबई नाशिक हे जे आहे हे सर्वचे सर्व एज्युकेशन हब आहे, या ठिकाणी कंपन्या पण जास्त आहे, जॉबचे चान्सेस पण जास्त आहे, मान्य आहे. तर या गोष्टीकडे पण थोडंसं फोकस करा तुम्ही. ठीक आहे ना. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहे का, बघा बरेचसे विद्यार्थी जे असतात ते रिलिजियस म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे असतात, मग त्यांना त्यांच्या धर्माच्या कॉलेजमध्ये त्यांची काही व्हॅकंट सीट असतात, त्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी लागतो.
आता मुंबईला भरपूर साऱ्या अशा आहे की ख्रिश्चन जे असतं ना, ख्रिश्चन मायनॉरिटीचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी वेगळा कोटा असतो. काही ठिकाणी मोमेडियन जे विद्यार्थी आहे, समजा आपले मुस्लिम जे विद्यार्थी आहे, त्या मुस्लिम विद्यार्थ्यांचा कोटा वेगळा असतो. तर याचा फायदा घ्या. लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, नंतर रिलिजियस मायनॉरिटी आहे, या मायनॉरिटीचा फायदा घ्या मित्रांनो. ठीक आहे. तरी बघा, मग समजा बरेचसे विद्यार्थी लिस्ट बनवताना कोणत्या चुका करतात, प्रेफरन्स बनवताना काय करतात, अनादर एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा कन्सल्टन्सी घेतली असेल, मग तू ही लिस्ट दाखव रे, मग मी तुझ्या लिस्टनुसार माझ्या कॉलेज टाकतो. अरे असं करू नका रे, अरे त्याचे पर्सेंटाईल वेगळे, तुमचे पर्सेंटाईल वेगळे, म्हणजे दोघांचं सर्व वेगवेगळे आहे ना, तर दोघांचे लिस्ट सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. हा, तुम्ही आढावा घेऊ शकता, पण आपली लिस्ट आपण स्वतः तयार करा. कारण कसं असतं माहिती का, आपल्याला जर समजा एखादं बोगस कॉलेज मिळून गेलं आणि त्याला जर चांगलं कॉलेज मिळालं, आपण काय म्हणतो, तुझ्यामुळे माझं असं नुकसान झालंय, तू बनवली होती ती लिस्ट, तुझ्यामुळे नुकसान झालं. त्यामुळे कोणाचं ऐकू नका. मी ते सांगतोय, तुमची लिस्ट तुम्ही स्वतः तयार करा. तुम्हाला हे सांगेल, तुम्ही सर्व आढावा घ्या, संपूर्ण गोष्टी तुम्ही समजून घ्या, पण स्वतःची लिस्ट तुम्ही स्वतःच तयार करा. नंतर इग्नोरिंग प्रिव्हियस इयर कट ऑफ. काही जणांना जाऊ दे रे, मागच्या वर्षाचा कट ऑफ गेला चुल्यात, मी फक्त माझी लिस्ट मी बनवली, याचनुसार मी कॉलेज टाकणार आहे, मी मायाच ऐकीन, कट ऑफ गेला चुल्यात, असं करू नका. नंतर चूसिंग कॉलेज विदाउट चेकिंग प्लेसमेंट. एखादं कॉलेज तुम्ही चूज करून घेता, प्लेसमेंट पाहत असते की त्या ठिकाणी प्लेसमेंट किती झालं. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, काही विद्यार्थी काय करतात की हा प्लेसमेंट 50 लाखाचं पॅकेज, 60 लाखाचं पॅकेज. अरे पण तुझ्या ब्रांचचे एखादे विद्यार्थी ते पाय ना, तुझ्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांना किती पॅकेज मिळालं ते पण तर पाहा ना भाऊ. ठीक आहे ना, तर ते सुद्धा बघत चला. त्यानंतर इग्नोरिंग ब्रांच प्रेफरन्स, ब्रांचचा प्रेफरन्स देत नाही. नंतर कोणती ब्रांच कुठे बी टाकता, काही फक्त कॉलेज ना, कॉलेज संपला विषय, ब्रांच कोणते बी कुठे बी चोपता, असं करू नका. डिपेंडिंग ओनली ऑन कॉलेज प्रिडिक्टर. आणि बरेच जण काय करतात की ऑनलाईन समजा बघा, ते कॉलेज प्रिडिक्टरचे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन आलेले, काही ऑनलाईन टूल्स आलेले, त्याच्यावर टाकता, तुमचे पर्सेंटाईल टाकता, तुमचा जिल्हा निवडता आणि जे कॉलेज आहे त्यानुसार टाकून देता. अरे नाही ना बापा, अरे बघा त्या गोष्टी व्यवस्थित आहे की नाही, ते कॉलेज प्रॉपर आहे की नाही, त्या ठिकाणी प्लेसमेंट व्यवस्थित आहे का नाही, या सर्व गोष्टी बघून कॉलेजची निवड करा, हे तुम्हाला मी सांगेल. त्यानंतर अरेंजिंग कॉलेजेस ओनली बाय पॉप्युलरिटी. मग सर हे कॉलेज एकदम पॉप्युलर महिलेवरती टाकतो, अरे बाबा ते कॉलेज पॉप्युलर आहे, पण ते कॉलेज पॉप्युलर आहे तर कोणत्या ब्रांचसाठी पॉप्युलर आहे हे पण महत्वाचं आहे ना. बघा, प्रत्येक कॉलेज सर्व ब्रांचेससाठी पॉप्युलर नसतं बरं, हे सांगतो तुम्हाला, हे मधल्या गोष्टी आहे. एखादं कॉलेज एखाद्या ब्रांचसाठी, बघा समजा तुम्ही एक्झाम्पल नाही देऊ शकत तुम्हाला, योग्य राहणार ते कोणत्या कॉलेजची बदनामी करणं, पण सांगतो एखादं कॉलेज समजा तर ते मेकॅनिकलसाठी बेस्ट असू शकतं, एखादं कॉलेज IT साठी, कॉम्प्युटरसाठी एकदम जबरदस्त आहे, एकदम कडक आहे, डायरेक्टली पॅकेज एकदम भारी भेटतात, शिकवणं एकदम, स्टाफ एकदम जबरदस्त, सर्व एकदम बेस्ट आहे. एखादं कॉलेज इलेक्ट्रॉनिक्ससाठी बेस्ट असतं, तर असं पण असतं बरं, हे लक्षात ठेवा की प्रत्येक कॉलेज प्रत्येक ब्रांचसाठी स्पेशल नसतं, हे पण महत्वाचं आहे भाऊ. ठीक आहे. इग्नोरिंग होम युनिव्हर्सिटी बेनिफिट. जर तुमची होम युनिव्हर्सिटी असेल, तुम्हाला ते सांगितलं की आता मी जळगाव शिकतो, तर मला जळगावच्या जिल्ह्यामध्ये माझा जो कोटा आहे तो कोटा माझ्यासाठी राहील, कारण मी होम डिस्ट्रिक्टमध्ये ऍडमिशन घेतो ना. जर असं राहिलं नसतं तर प्रत्येक जण पुणे मुंबई अरे वेगवेगळ्या जिल्ह्यातले कॉलेज तर भरलेच नसते डायरेक्टली. त्यामुळे जर समजा विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी तो राहतो त्याच ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा सुद्धा कोटा वेगळा असतो. नंतर फिलिंग व्हेरी फ्यू प्रेफरन्स. आता भरपूर जण काय म्हणतात, मग सर मी 5च कॉलेज टाकेन सर, 5च. अरे 5 नको ना बाबा, तुला 300 कॉलेजची ऑप्शन टाकायला येणार आहे, तुम्ही 300 कॉलेज टाकू शकता ना रे, मग 300 कॉलेजेस पर्यंत टाकणार आहे तुम्ही, म्हणजे एवढे 300 पण नका टाकू, पण सांगायचा आहे तू हा आहे की एकदमच 5-6 कॉलेज, 4-5 कॉलेज टाकू नका. हा, ज्यांचं फिक्स आहे, आता मी जळगावला, मला जळगावलाच घ्यायचं आहे, मेकॅनिकल आहे ना, मेकॅनिकलच घ्यायचं आहे, डोक्याला ताण घ्यायचा नाहीये, मला मेकॅनिकलच पाहिजे डायरेक्टली. ठीक आहे ना. मग जळगावमध्ये काय 4-5 कॉलेज चांगले टाकून द्यायचे, विषय क्लोज झाले. पण ज्याला बाहेर गावी जायचं आहे, वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट, म्हणजे समजा मला कॉम्प्युटर पण चालेल, AIML पण चालेल, डेटा सायन्स पण चालेल, मला समजा मग अशा वेगवेगळ्या ब्रांचेस पण चालेल ना, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पण चालेल, कॉम्प्युटर सायन्स पण चालेल, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पण चालेल, ENC पण चालेल, कोणतीही चालेल. तर मग अशा विद्यार्थ्यांनी ब्रांचेसचे प्रेफरन्स थोडे जास्त टाका. त्यानंतर रॉंग ऑर्डर ऑफ ड्रीम अँड टार्गेट अँड सेफ कॉलेज. तर बघा, सर्वात पहिले काय असतं माहिती का, की ज्यावेळेस आम्ही कॉलेजची लिस्ट तयार करतो त्यावेळेस आम्ही करतो सर्वात पहिले ड्रीम कॉलेज टाकतो, की विद्यार्थ्याला वाटतं चालेल तो स्वप्न काय रे, कुठे जायचं रे तुला रे, कोणत्या कॉलेजला घ्यायचं ऍडमिशन घ्यायचं झालं, तो स्वप्नातले कॉलेज ड्रीम कॉलेज आहे ते पहिले टाकायचे. त्यानंतर टार्गेटेड कॉलेज. टार्गेटेड म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. टार्गेटेड कॉलेज की या ठिकाणी मला मिळू शकतो, माझ्या कट ऑफच्या आसपास हे कॉलेजेस बसत आहे, याला म्हणतात टार्गेटेड कॉलेज. आणि त्याच्यानंतर असं सेफ कॉलेज. सेफ कॉलेज म्हणजे काय, की चला एखाद्या वेळेस असं पण शकतं की यावर्षी एखाद्या कॉलेजचा कट ऑफ वाढून जाईल, होऊ शकतं ना. तर त्या टार्गेटेड कॉलेज जर समजा मिळाले नाही, मग त्याच्या खालचे जे असतात ते सेफ कॉलेजेस. सेफ की चला बाबा इथे नाही पण मिळाले तर या कॉलेजच्या याच्यामध्ये मिळणार असेल, याला म्हणतात सेफ कॉलेजेस. तर बघा, पहिले ड्रीम कॉलेज, मग टार्गेटेड कॉलेज, मग सेफ कॉलेज, अशानुसार तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही तयार केली पाहिजे. आणि सबमिटिंग विदाउट प्रॉपर रिव्ह्यू. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही सबमिट करता, आता सबमिट करायच्या वेळेस 10 वेळा बघा, चेक करा व्यवस्थित, एका कॅपराउंडच्या फॉर्मवर तुमचं पूर्ण भवितव्य ठरणार आहे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघत चला. ठीक आहे.
त्यासाठी आपली छोटीशी काउन्सिलिंग आहे. काउन्सिलिंग म्हणजे काय की चला बाबा तुम्हाला प्रॉपर डिस्ट्रिक्ट लिस्ट मिळावी, प्रत्येक जिल्ह्यातले बेस्ट कॉलेज कोणते आहे, ठीक आहे ना, मग संपूर्ण ऍडमिशन बद्दल जे गायडन्स वगैरे ते तुम्हाला मिळावं, तुमचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर व्हावे. तर यासाठी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलची म्हणजे जिल्ह्यांवाईज आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करत असतो. तर जिल्ह्यांवाईज नंतर ब्रांच वाईज तुम्हाला कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देत असतो, ठीक आहे ना. बनवून दिलेली आहे, ऑलरेडी आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तर विनीत ट्युटोरियल हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही काउन्सिलिंगची लिस्ट तुम्हाला काउन्सिलिंग सेक्शनमध्ये मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राइस एकदमच कमी आहे. प्राइस तुम्ही जाऊन बघू शकता. विनीत ट्युटोरियल आपला ऍप्लिकेशन आहे, एकदा जा. प्राइस एकदमच कमी ठेवलेली आहे. फक्त आणि फक्त 399 रुपये आम्ही प्राइस ठेवलेली आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेजची लिस्ट जिल्ह्यांवाईज मिळून जाईल विद्यार्थ्यांनो, ठीक आहे ना. अजून भरपूर सारा मटेरियल वगैरे आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ऍड ऑन करत असतो. तर बघा, फायदा घेऊन घ्या. बघा कसं असतं माहिती का की थोडंसं बघा, 4-4 ठिकाणी बघत चला, लिस्ट व्यवस्थित बघत चला, त्याला अनालिसिस करत चला. कारण आमच्या स्पेशल लोकांनी ही लिस्ट बनवलेली आहे, ठीक आहे ना. साधारण व्यक्तींनी बनवलेली नाहीये. ज्यांना काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये भरपूर सारे वर्षांचा अनुभव आहे अशांनी ही लिस्ट बनवलेली आहे. आणि या संपूर्ण गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये मिळतील. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय काय मिळेल, तर डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेजची लिस्ट मिळेल, ऍडमिशनची संपूर्ण माहिती मिळेल, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कॅपराउंडचे संपूर्ण गायडन्स तुम्हाला मिळेल, व्हॉट्सअपचा सपोर्ट मिळेल. हे महत्वाचं आहे की तुम्हाला काही अडचण आले तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमचे प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी सज्ज आहोत, ठीक आहे ना. चला, ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी यामध्ये काही अडचण आले, फॉर्म फिल करताना काही अडचण आले, ऑप्शन फॉर्म फिल करताना काही अडचण आले, तर अशा कोणत्याही गोष्टींमध्ये तुम्हाला जर अडचणी येत असेल ना, तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही काळजी करायची गरज नाही. आणि काउन्सिलिंगची चार्जेस एकदम कमी आहे. तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट या ठिकाणी देण्यात येईल, ठीक आहे. चला, तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.